मैं शब्द हूँ, सूझ नहीं रहा है कि क्या कहूँ। अपर्णा जी ने बहुत हौसला दिखाया, कहा, बात की मुझसे, उन्होंने कहा कि मैं ऐसा करना चाहती हूँ। मैं 12 वर्ष की थी तभी मुझ पे एसिड अटैक हो गया था, कुछ पारिवारिक कुछ व्यापारिक रंजिश के कारण। मला असं झालेलं की बापरे आपल्याला झेपेल की नाही, आणि कदाचित मला असं वाटतं की हा अपर्णा मॅमचा विश्वास आहे माझ्यावरचा की त्यांनी माझी निवड केली ह्या गोष्टीसाठी. आणि ऑफकोर्स शिवाली हे हास्य जत्रेमुळे मिळालेले नाव आहे मला, आणि आता मंगला हे अपर्णा मॅममुळे मिळणार आहे मला. क्या बात आहे. आणि पोटात गोळा आलाय खूप, कारण मी सुद्धा आज जो ट्रेलर लॉन्च होणार आहे तो पाहिला नाही आहे, पण मी खूप एक्सायटेड आहे. आणि मला सगळ्यात जास्त आनंद आज मंगला मॅमसाठी होतो आहे की सगळ्यांना आज कदाचित किंवा 17 तारखेला आपला सिनेमा रिलीज होतो तेव्हा कळणार आहे की काय स्टोरी आहे त्यांची, आणि ती प्ले करायला मला मिळाली. सो जबाबदारीचं काम होतं आणि खूप मजा आली, आणि काहीतरी ऑफकोर्स वेगळं करायला मिळालं आहे मला. आणि मी 100 नाही, 200 नाही, 1000% प्रयत्न केला आहे. आता ऑफकोर्स प्रेक्षकांवर आहे की ते त्यांना कसं वाटेल. वा, खूप छान. थँक्यू. अपर्णाताई ही अशी एक भूमिका आहे की ती सक्षम अभिनेत्रीच पेलू शकते, पण मुळातच हा इतका संवेदनशील विषय तुम्ही मांडताय त्यासाठी तुम्ही धाडसच केलं असं मी म्हणेन. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. मी तुम्हाला जो काही प्रश्न विचारतीये त्या चांगलं मराठी बोलतात, पण त्यांनी आता हिंदीमधनं उत्तर द्यावं अशी माझी इच्छा आहे, कारण मंगलाताईंना कळेल की तुमच्या भावना काय आहेत. सो मॅम प्लीज. आप सबको नमस्कार. सर्वांना मनापूर्वक धन्यवाद, तुम्ही सर्व इथे आलात. मैम से मेरा ताल्लुकात कोई नया नहीं है, हम दोनों एक ही शहर से ताल्लुक़ रखते हैं, बनारस से. सुरों की नगरी है बनारस. और मैंने बचपन में मैम को कई बार गाते हुए सुना था, लेकिन कभी सोचा नहीं था कि ऐसा वक्त आएगा कि मैं मैम के साथ खड़ी हो पाऊँगी और उनके ऊपर कोई फिल्म बन पाएगी हमारे द्वारा. लेकिन आज ये सब संभव हुआ है शिवाली की वजह से और मैम की वजह से. मैम, आपने जो भी बर्दाश्त किया, जो भी आपकी लाइफ में हुआ, उसकी क्षतिपूर्ति हम नहीं कर सकते, ऑफकोर्स नहीं कर सकते, क्योंकि जो भी आपके साथ हुआ वो बहुत ही अकाल्पनिक था. और बस इतना कर सकते हैं कि एक बार खड़े होकर मैम के लिए ताली बजा सकते हैं. बस इतना ही हम उनके लिए कर सकते हैं आज. ना बनारसची गाणं कोकिळा असं सुद्धा म्हटलं जायचं. सो मैम, आपको आज कैसा लग रहा है? मैं शब्द हूँ, सूझ नहीं रहा है कि क्या कहूँ. अपर्णा जी ने बहुत हौसला दिखाया, कहा, बात की मुझसे, उन्होंने कहा कि मैं ऐसा करना चाहती हूँ. मैं 12 वर्ष की थी तभी मुझ पे एसिड अटैक हो गया था, कुछ पारिवारिक कुछ व्यापारिक रंजिश के कारण. 12 वर्ष की बच्ची, आप सोच सकते हैं, वो भी आज से करीब 55-58 साल पहले की बात है. तो उसके बाद का जो जीवन था, एक तो बचना ही नहीं था लेकिन बच गई. जीना था तो कुछ करना भी था, क्योंकि बैठे बैठे तो जिंदगी बीत नहीं सकती, वो किसी की भी हो. कुछ ना कुछ साहस करना पड़ता है. और मुझे लगता है कि मैंने अपनी क्षमता से बहुत ज़्यादा
हिम्मत दिखाई और आगे बढ़ने की कोशिश की। पढ़ाई वगैरह छूट गई थी और अटैक के बाद करीब 6 साल लगातार मैं हॉस्पिटलाइज थी, जहाँ मेरे ही शरीर से बहुत सारे चमड़े निकाले जाते थे और मेरे चेहरे को दुरुस्त करने का काम डॉक्टर करते थे। ये चेहरा उस समय ऐसा नहीं था, ये बहुत विकृत हो गया था, जिसे कोई नहीं देख पाता था। बच्चे तो देख के दूर दूर से भाग जाते थे। मैं कुछ खा नहीं पाती थी, सो नहीं पाती थी, होंठ मेरे जल के लटक गए थे बिल्कुल, आंखें अपनी जगह से बहुत नीचे आ गई थी। उस पीड़ा को सहना एक छोटी बच्ची के लिए कैसा हो सकता है, ये आप सोच सकते हैं अच्छी तरह। फिर बैठे बैठे घर में, क्योंकि मेरे करीब 36 ऑपरेशन तब तक हो चुके थे इन 6 सालों में, शरीर हर जगह से कटा पिटा है। चेहरा तो आप देख ही रहे हो। डॉक्टरों ने जहाँ जहाँ से स्किन निकाला मेरे ड्राफ्टिंग करने के लिए, वो जगह अलग अपना निशान छोड़ गई है। फिर इन दिनों में और इतना ऑपरेशन, हम लोग बहुत बड़े आदमी नहीं थे, पिताजी की जो माली हालत है वो काफ़ी बिगड़ चुकी थी। फिर मैं घर बैठ गई। मैं इतनी ज़्यादा कुंठा में हो गई कि मैंने किसी का सामना करना छोड़ दिया। मैं किसी के आगे बोल नहीं पाती थी, कांपने लगती थी। मेरे पेरेंट्स को नेचुरली जो होना चाहिए, उनको चिंता हो रही थी कि लड़की बच तो गई है, लेकिन इसका जीवन कैसे चलेगा। पढ़ने के लिए डाला, प्राइवेट पढ़ी, अच्छा खासा पढ़ी, और जब सेंटर पे एग्जाम देने गई, पेपर मेरे सामने आया तो मुझे लगा मैंने तो कुछ पढ़ा ही नहीं है। क्यों? क्योंकि वहाँ जितनी लड़कियां थी, जो लोग थे, मुझे देख के हंसने लगे थे। मुझे कमेंट्स मिलते थे अच्छे अच्छे, देखो नाक कट्टी जा रही है, देखो मुँह जली जा रही है, इसका चेहरा कैसा हो गया है। ये सब सुनना पड़ता था मुझे रास्तों में। पढ़ नहीं पाई, फिर घर आके बैठ गई। माता पिता और चिंतित हो गए। मेरा गला बचपन से अच्छा था, मैं गाती थी, अच्छा गा लेती थी। पिताजी ने सोचा कि इसको संगीत सिखाया जाए। डॉक्टरों ने कहा कि ये पागल हो जाएगी अगर ऐसी बंद रहेगी घर में तो मुझे संगीत सीखने के लिए वहीं पास में स्कूल था, वहाँ डाल दिया गया, सिर्फ इसलिए कि मैं अपने जीवन के बारे में थोड़ा उससे हट के कुछ करूं, कुछ गाऊं, संगीत में अपना मन लगा के जीने की कोशिश करूं। मेरा संगीत का सफ़र वहाँ से शुरू हुआ। मैं रोज आने जाने लगी। आने जाने से ये हुआ कि मेरी हिम्मत थोड़ी बनने लगी। और बहुत संक्षेप में बताऊंगी क्योंकि वो यात्रा बहुत कठिन थी। मैंने काशी हिंदू विश्वविद्यालय से बैचलर, मास्टर, जिसमें मेरा गोल्ड मेडल भी है, और बाद में पीएचडी भी किया। आप सभी जानते होंगे बनारस हिंदू यूनिवर्सिटी, बीएचयू के नाम से, मुझे लगता है सभी परिचित होंगे यहाँ। वहाँ पर पढ़ने के बाद मुझे स्टेज शो के लिए बहुत सारे ऑफर्स आने लगे और फिर मैं जगह जगह स्टेज शो करने लगी। जहाँ भी पहली बार चढ़ी, मेरे चेहरे को देख के
बहुत नकारा गया, लेकिन आवाज़ सुनने के बाद सभी मेरे मुरीद होते चले गए और उससे मुझे बहुत नाम प्रसिद्धि मिली, संतुष्टि भी मिली साथ में कि नहीं, मैं कुछ तो कर ही सकती हूँ। मुझे बनारस की लता के अवार्ड से भी सम्मानित किया गया और ढेर सारे सम्मान मिलते गए और आज भी मिल रहे हैं। क्या बात आहे, मुझे मस्त, खूप खूप छान. आणि दो स्टेट लेवल के अवार्ड, एक नेशनल अवार्ड मोदी जी से, योगी जी से, राज्यपाल से, सभी मुझे सम्मानित कर चुके हैं। और फिर मैंने वहीं BHU में पढ़ाना शुरू किया, शिक्षण का कार्य किया और मेरे अंडर में फिर काफ़ी बच्चों ने PhD किया। और इस दौरान मैंने करीब 6 पुस्तकों का लेखन भी किया, जिसमें मेरी ऑटोबायोग्राफी जिसका नाम सीरत है। पता नहीं कैसे अपर्णा जी को वो सीरत से पता लगा या कैसे पता लगा। इनका फ़ोन आया एक दिन, दीदी मैं आपसे मिलना चाहती हूँ। मैंने कहा जरूर आप आइए, आपका स्वागत है। अपर्णा जी, आपको इस बारे में कुछ कहना है का? तुम्ही आता पिक्चरच बघायला सांगणार आहे आम्हाला, कसं म्हणजे तुम्ही सांगा. तुम्ही नाही, नाही, म्हणालात आता आता याच्या पुढे आम्ही पण- काहीच नाही सांगणार आहे. तुम्ही नक्की थिएटरमध्ये जा 17 तारखेला आणि Yes. चित्रपट बघा, म्हणजे आता पुढची स्टोरी तुम्हाला तिथून कळेल. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या यासाठी. सगळ्या प्रोड्युसर्सना मी विनंती करते की त्यांनी मंचावरती यायचं आहे. याचना जी, मुरली जी, मिलिंद जी, मोहन जी, प्लीज़ प्लीज़ कम अप ऑन द स्टेज. बाद में मैं सबसे बात करने वाली हूँ, लेकिन पहले अभी ट्रेलर लॉन्च, क्योंकि आप सब लोग कब से बेकरार है, तुमची उत्सुकता शिगेला पोचली असेल, तेव्हा प्लीज सगळ्या प्रोड्युसर्सनी लवकर ट्रेलर लॉन्च आपण करूया. हां, इथेच आहे. सो एक असा होईल, मग तुम्ही सगळे उतरल्यावर पुन्हा एकदा आम्ही प्ले करणार आहोत. हो हो चाल, फक्त त्यांना हे करू दे, क्लिक करू दे, रिमोट प्लीज. खूप वेगळं वाटलं जेव्हा पहिल्याच वेळी ऐकलं तेव्हा, कारण माहिती नव्हती भारतातली ॲसिड अटॅक पहिलीच केस वगैरे. मला आणि शशांक दादांना तर खूप आनंद झाला, मला एक काहीतरी वेगळं करायला मिळतं. आणि ज्या मंगलाजींच्या ॲक्च्युअल आईवडिलांनी जे सहन केलं असेल, म्हणजे त्यांना सलाम आहे. आणि मंगलाजींची विल पॉवर, आपण म्हणतो ना, वेअर देर इज अ विल देर इज अ वे, मंगलाताईंनी हे सिद्ध करून दाखवलं. खरंच मंगलाताई, तुमच्याबद्दल अत्यंत आदर आहे. खूप बरं वाटतं, प्राऊड फील होतं. आणि आमच्या शिवालीचं मला मनापासून कौतुक करावंसं वाटतं की बऱ्याच नायिका आपण बघतो, आधी मी किती सुंदर दिसते, मी किती मेकअपमध्ये छान दिसते हे बघत असतात. अशावेळी शिवालीनी जवळजवळ 90% फिल्ममध्ये तिचा असा मेकअप होता आणि त्या मुलींनी तो केला आणि 12-12 तास ती त्या मेकअपमध्ये असायची. त्यामुळे मी शिवालीचंही मनापासून अभिनंदन करते. आणि आमची डिरेक्टर अपर्णा होशिंग, खूपच मजा आली अपर्णाबरोबर काम करताना. एक तर लेडी डिरेक्टर म्हणून आमचा एक जरा असा हळवा कोपरा आणि खूप छान. आणि अरुण वर्माजींचं नाव घेईन, म्हणजे एक दोघांचं जे काही कॉम्बिनेशन होतं आमचे सिनेमॅटोग्राफर आणि अपर्णाचं, खूप मजा येत होती काम करायला. म्हणजे आम्ही सगळीच टीम इथे आज हजर आहोत. हे 2 आमची मुलं आहेत. शशांकजींबरोबर मी पहिल्यांदा काम केलं. खूप उत्तम अभिनेता, म्हणजे मी त्यांच्या फिल्म्स आधी पाहिल्या होत्या फेस्टिवलला किंवा मी ज्युरी असताना, पण मजा आली त्यांच्याबरोबर काम करताना. डॉक्टर सुनील, संजीवजी, तर असं एक सेटवरचं वातावरणच छान होतं. त्यामुळे मी एकदा एक वेगळी पर्वणी होती आमच्यासाठी की एक वेगळी फिल्म करायला मिळाली. आणि आता आम्ही जेव्हा वेगळ्या भूमिकांच्या शोधात असतो आणि असं काहीतरी मिळालं तर खूप समाधान मिळेल. किती छान, खूप छान. आणि आम्हाला आवडतं तुम्हाला बघायला. एकदा जोरदार टाळ्या अलकाजींसाठी. शशांक दादा, काय सांगाल? वेगळा लुक होता तुमचा. हो, वेगळा लुक होता. मग ते क्रेडिट खरं तर दिग्दर्शकांचंच आहे. त्यांनी सांगितलं होतं की नको मला हा लुक दाढीतला, आपण जरा वेगळं ट्राय करून बघूयात म्हणून. उत्सुकता 100% होतीच काम करायची. आणि मी पूर्वी पुस्तक वाचलेलं होतं, मॅडमचं जे पुस्तक आहे ना सीरत, हे पुस्तक पूर्वी मी वाचलेलं होतं. आणि कर्मधर्म संयोगाने ज्या वेळेला मला अपर्णा मॅमचा फोन आला, त्यावेळेला मी म्हटलं अरे ह्या अर्थाचं मी काहीतरी वाचलेलं आहे, मग कुठेतरी पूर्वी वाचून गेलेलं आहे. आणि मी म्हटलं मला जरा संदर्भ बघावे लागतील, म्हणून मी बघितलं तर म्हटलं अरे हेच आहे.
मग मॅडम बरोबर ज्या वेळेला बोलणं झालं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की अरे करूयात. आणि काही काही गोष्टी ज्या असतात ना त्या देणं म्हणून आपण करायच्या असतात त्या. म्हणजे बनारस ही सुरांची नगरी आहे, पण तिथेही काही असुर असे जन्माला आलेलेच होते की ज्यांच्या हातनं ह्या पद्धतीचं कृत्य घडलेलं होतं. आणि मला त्यांच्याबद्दलचं एक असं वाटलं की मनात कुठल्याही पद्धतीचा समाजाविषयीचा कडवटपणा न घेता आयुष्य काढणं ही खरंच खूप मोठी गोष्ट होती आणि त्यांनी ती केली गोष्ट. आणि अलकाताई ज्या पद्धतीने म्हणाले की मला ह्याच्यात सगळ्यात जास्त कौतुक शिवालीचंही वाटतं की ज्या वयामध्ये पोरी की नटून थटून छान मी कशी कॅमेऱ्यासमोर दिसते आहे, मला बघा मला बघा जागा मागा ज्या पद्धतीने असतं त्याच्या ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचं शिवधनुष्य उचलून काम करणं हे खरंच ग्रेट आहे आणि मला तिचं मनापासून कौतुक वाटतं. आणि अलकाताईंविषयी म्हणजे इतक्या फिल्म्स केल्यानंतर आमच्या सगळ्यांबरोबर फिल्म करताना आमच्यातलंच एक होऊन म्हणजे कुठल्याही पद्धतीचा स्टारडम वागण्यात न आणता एक फॅमिली म्हणून काम करणं ही खरंच खरंच लोकांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे की इतकं काम केल्यानंतर जो म्हणजे मेणवलीच्या घाटावरती पहिला सिक्वेन्स होता आमचा आणि मी बघत होतो की ज्या वेळेला शूटला चाललेलं होतं मग अगोदर जाऊन बसलो होतो, अलकाताई येत होत्या तिथून आणि तिथे येत ना काही ट्रिप आलेल्या होत्या लोकांच्या आणि अलकाताईंना बघितल्यानंतरच्या ज्या रिॲक्शन होत्या ना लोकांच्या, म्हटलं अरे बाप रे. मग एक सिरियल केल्यानंतर सेल्फी म्हणत फिरणारी जी माणसं आणि त्याचबरोबरीने इतकी वर्ष सातत्यानं काम करून लोकांच्या मध्ये जाऊन काम करून आणि त्यांच्यामध्ये क्रेज असलेली आणि तरी डाऊन टू अर्थ असलेली एक कलाकार मला अत्यंत आदर होता आणि मला मनापासून मजा आली अलकाताई काम करता. थँक्यू. आणि अरुण सर थँक्स, सगळ्यांना अत्यंत छान अरुण सरांना दाखवलं. जरा आपण बोलूया स्टेजवरती. तुम्ही अगदी अरुणजी प्लीज कम अप ऑन द स्टेज. मी वेळेअभावी सगळ्यांना बोलायची संधी देत नाहीये याबद्दल मला माफ करा, कारण पण प्रतिनिधित्व तुम्ही दोघांनी केलंय या सगळ्यांच्या वतीने असं मी म्हणेन. अरुणजींसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आणि ते कुठेही मेकअप वाटत नाहीये हे तुम्ही नोटीस केलं असेल की ते इतकं नॅचरल आणि रिअल वाटतंय. सो मेकअपमन आणि अर्थात Cinematographer आणि makeup man दोघांचंही कौशल्य. हे कौशल्य आहे. तेव्हा थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद. पुढच्या सेगमेंटकडे वळूया. धन्यवाद. येस थँक्यू. थँक्स यस. आय वॉन्ट टू नो फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट कोणाचं डोकं आहे? हम सॉरी Yes. हम फक्त नहीं फक्त बाद में बनाया, पहले ये स्टोरी सुना. ये स्टोरी सुनने के बाद फिर सौरभ ने हमको स्टोरी सुना. कहीं बैठे थे सर के ऑफिस में बैठे थे, थोडं पुढे या सर, मुरली सर के ऑफिस में बैठे थे. पुढे या पुढे. तो आगे आइए प्लीज सेंटर सो वी कैन गेट अ नाइस शॉट. यस. तो सौरभ ने हमको स्टोरी पहले सुनाया. हाँ हमारा कोई मूड नहीं था, पर स्टोरी सुनने के बाद हम तीनों रो पड़े. उसके बाद हमने बोला कि अभी फक्त नहीं फक्त बनाएंगे. ओहो, तो ये पहला मूवी होगा कि पहले स्टोरी सुना फिर प्रोडक्शन कंपनी चालू की. क्या बात है. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. बहुत कम मराठी प्रोड्यूसर, जेन्युइन मराठी प्रोड्यूसर्स, अँड वी आर हॅपी टू हॅव यू. की एक अजून छान आपल्याला अशी फळी मिळाली आहे, त्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. और ज़्यादा से ज़्यादा मराठी पिक्चर बनाइए प्लीज. थैंक यू. पर आई एम अमेज्ड की आपने हिंदी कैसे नहीं किया, मराठी कसं काय केलं पहिलंच? व्हॉट इज इट, हाउ इज इट? इट वॉज प्युअरली बिकॉज ऑफ द सब्जेक्ट. ते सब्जेक्ट बघून आम्ही ते कंपनी फ्लोट केलं. आधी आमच्या मनावर असा होता की फक्त एंटरटेनमेंट असं पाहिजे होतं, ते सँक्शन नाही झालं. तरी फक्त आणि फक्त असं म्हणून कंपनी फ्लोट केलं. आणि मी आणि मिलिंद आणि मोहन सर त्यांचा आयडिया होता ही कंपनी फ्लोट करायला. आणि हे टॉपिक आणि अपर्णा जी आमच्या पण फ्रेंड कम जिम पार्टनर, सो शी गेव अस द लाईन ऑन द स्टोरी and there from there on it took on. So it was not. हम लोग पहले बोला है कि कमर्शियल नहीं, ये मूवी बनाएंगे हम. क्या बात मतलब है, पैसा बाद में कमाएंगे लेकिन ये मूवी बनाएंगे. क्या बात तो आहे, सर ने क्या बोला बात आहे. आणि फक्त जिम मध्ये 250 किलो उचलत नाहीत तर त्या सितार वादक सुद्धा आहेत आणि पंडित निलाद्री कुमार यांच्या त्या शिष्य आहेत, उत्तम वाजवतात, त्या एक आर्टिस्ट सुद्धा आहेत. हे नमूद करायलाच पाहिजे होतं मला. येस. Yes. मिलिंदजी, yes, now what do you think about the trailer? So basically, one of the most interesting things in this whole movie was, or the press release was,
we were looking around. We were trying to get celebrities, looking around for celebrities. Okay, looking for guest of honor. And then we just realized, who better than Mangala ji as the guest of honor? क्या बात है. So then we stepped back and we said, no more hunting around for guest of honor. And then we said, okay, chief guest, the next door neighbor, Milinji, from the Anand Milin fame, who came a step ahead and said, guys, we are there for you. Okay, and then Meghna ji, अरे one of the world's most famous voiceover artists. Thank you. She said, I am there here. थँक्यू अलकाताई, थँक्यू. So she said, I am there here. And then we got Harshad Chopra, one of the most famous TV serial artists. हर्षद जी प्लीज स्टेज पे आइए. Harshad ji. So he stepped in. He said, I am there here. So it's like, I don't know, Fakta ni Fakta. It's like friends and friends. It became like it's all entirely with friends and associates. This movie has come up. नॉट ओनली फ्रेंड्स बट यू हैव लॉट ऑफ वेल विशर्स, Thanks so much. है ना. Yes. तो मुझे लगता है हर्षद. कि आज उनको भी बुलाते हैं. Actually, And Aparna ji, M3. please. Mohan, Murli and Milin. ओह वाओ क्या बात है. सो अनेक जणांचे आशीर्वाद आज आपल्याला लाभलेले आहेत. तर त्या सगळ्यांना इथे बोलवल्याशिवाय हा सोहळा पूर्ण होऊ शकत नाही. आणि आपण बघतोय की किती जेन्युइन प्रोड्युसर्स आहेत, हो की नाही. खरं भजन है, ठुमरी है, एक्सपेरिमेंटल गाना भी है, राग बेस्ड गाने भी हैं. तो मुझे तो बहुत मज़ा आया. और विकास साटम इन्होंने मराठी में सारा लिरिक्स लिखा है और अनूप ने सब कुछ प्रोड्यूस किया है. एंड द एंटायर बैकग्राउंड म्यूजिक हैज़ बीन डन बाय अनूप. एंड रोंकिनी इज़ द वॉइस ऑफ मंगला. Ronkini is by profession a pure classical artist. She 90% I would say she sings classical concerts, but इस फिल्म के लिए उसने बहुत अच्छे से सारे गाने गाए हैं. In fact, she is also a guest composer in this movie because there are lots of bandishes, her own compositions जो उन्होंने खुद गाए हैं. और निहार obviously has sung the bhajan beautifully. There's a motivational song also. Nihar has sung very beautifully. I'm thankful to everybody. आप लोगों को कुछ बोलना है? I am very grateful की एवढा गंभीर विषय आहे त्याचा मी छोटासा पार्ट बनू शकलो. आम्ही सगळे फॅमिली आहोत. आम्ही सगळे एकत्र खूप काम करतो आणि ही मूवी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण माझ्या बाबांबरोबरचा पहिला प्रोजेक्ट आहे हा. दुसरं मला हे सांगायचं आहे की रोंकिनी आणि शंतनू दोघेही नॉन महाराष्ट्रीयन असून सुद्धा त्यांनी मराठीमध्ये त्यांचं इमोशन्स एवढे सुंदरपणे एक्सप्रेस केलेत. त्याबद्दल मला खरंच प्राऊड वाटतं की त्यांच्याबरोबर काम करतोय.
आणि अपर्णाजी आणि सौरभ सारखे म्हणजे त्यांनी आमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला, त्यासाठी खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि आम्हाला आता या दोघांचा परफॉर्मन्स बघायला आवडेल. कोणाकोणाला बघायला आवडेल? बोलणं बाकी आहे. Well, good evening, everyone. Thank you so much for having us over. It's an honor. और मैं पूरी टीम को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ for coming up with such a wonderful and inspirational subject. और इंस्पिरेशन हमारे बीच में बैठी हैं. आपको हाथ जोड़ के नमस्कार. I wish you all the best and all the success. और अभी हमने कुछ बहुत खूबसूरत गाने सुने और बहुत ही खूबसूरत ट्रेलर देखा, तो रियली हैट्स ऑफ. सर, 2 लाइंस आप दोनों की जो कोई भी मतलब कॉम्पोजिशन है वो हमें प्लीज सुननी है सर. प्लीज प्लीज. और एक माइक प्लीज. मला असं वाटतं हा राजयोग आहे की आनंद मिलिंद ह्यांच्याकडनं त्यांचं गाणं ऐकायचं. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. आणि असं गोड प्लीज असं म्हटलं की ते शक्यतोवर नाही म्हणत नाही. येतेच आहे. जर 5 मिनिटात नाही आली तर आपण पुढे कंटिन्यू करूया, ठीक आहे? पण आपण थांबलोय तिच्यासाठी 5च मिनिटं. हां प्लीज रॉंकिनीजी. निहार, रॉंकिनी, दुसरं काही चालेल हा, म्हणजे तुमचं पर्सनल चालेल तुम्हाला. आपण फिल्मचंच गाणं गाऊया का? हो हो घे ना, कसंही. युअर चॉईस. आपण ह्याला EP लावू शकू का मोबाईलला? असं ती येईल थोड्या वेळाने जॉईन करेल. प्लीज सर. म्युझिक.